नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी संकलित मूल्यमापन सत्र 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, शब्द ऐकून लिहा. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. शिक्षक 10 शब्द सांगतील, ते शब्द विद्यार्थ्यांनी ऐकून इथे लिहायचे आहेत. इथे काही नमुना दाखल शब्द दिलेले आहेत, ते पहा. आरोग्य, पन्हाळा, परिवलन, राष्ट्रीय, प्राथमिक, स्वाभिमान, भारतीय, रत्नागिरी, माध्यमे, ईशान्य. प्रश्न क्रमांक 2, खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी हा उतारा आहे. विद्यार्थ्यांनी व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उताराचं वाचन करायचं आहे. उतारावर आधारित खाली काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे उताऱ्यामधून शोधून लिहायचे आहेत. आता पहिला प्रश्न पहा. कळंबा मध्यवर्ती कारागृह असलेले शहर. कोल्हापूर. 1 गुण आहे या प्रश्नासाठी. यानंतर पुढील प्रश्न पहा. लेखिकेच्या घर संसारातील कोणत्याही 2 वस्तू. फाटक्या वाकळा, जर्मनची ताटं. 2 गुण. तिसरा प्रश्न, तुमच्या राहत्या घराचे व त्यातील वस्तूंचे थोडक्यात वर्णन करा. 2 गुण. मी एका मध्यम आकाराच्या हवेशीर घरात राहतो. घराच्या प्रवेशद्वारावरच एक छोटेसे तुळशी वृंदावन आहे. घरात प्रकाश येण्यासाठी खिडक्या आहेत. प्रश्न क्रमांक 3, खालील कविता वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण. व्हिडिओ स्टॉप करून कवितेचं वाचन करा. कवितेवर आधारित पहिला प्रश्न पहा. गोष्टी सांगणारा घटक. पुस्तके. यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुस्तके कोणकोणत्या गोष्टी सांगतात ते 2 घटक. पुस्तके माणसांच्या आणि जगाच्या गोष्टी सांगतात. तिसरा प्रश्न, तुमचे पुस्तक वाचून झाल्यावर ते इतरांना वाचायला द्यावे की नाही आणि का? 2 गुण. होय, पुस्तक वाचून झाल्यावर ते इतरांना वाचायला द्यावे, कारण ज्ञान वाटल्याने वाढते. पुस्तक इतरांना वाचायला दिल्याने त्यातील ज्ञान आणि माहिती अनेकांपर्यंत पोहोचते. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 4, खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उताऱ्याचं वाचन करायचं आहे. उताऱ्यावर आधारित पहिला प्रश्न पहा. आदिवासींच्या होळीला किती वर्षाचा इतिहास आहे? 800 वर्षांचा इतिहास आहे. सातपुड्याच्या परिसरातील जंगलात मिळणाऱ्या 2 गोष्टी. कंदमुळे आणि फळे. यानंतर पुढील प्रश्न पहा. आपल्याकडे साजऱ्या केल्या जाणाऱ्या होळीचे वर्णन लिहा. होळी या रंगांचा, आनंदाचा आणि वसंत ऋतूच्या आगमनाचा सण म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पुढील प्रश्न क्रमांक 5, खालील सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा. 10 गुण. खालील तक्ता पूर्ण करा. वाक्य. चंदाने लाडू खाल्ला. क्रियापद खाल्ला. मी आनंदाने उड्या मारल्या. उत्तर मारल्या. प्रश्न, खालील शब्दांचे लिंग बदला. आजी, आजोबा, मुलगा, मुलगी. प्रश्न, खालील शब्दांचे वचन बदला. चूल, चुली, चाके, चाक. प्रश्न, खालील वाक्यातील काळ ओळखा. 2 गुण. वाक्य आणि काळ पहा. अकबर नावाचा एक बादशाह होता. भूतकाळ. सुभाष अभ्यास करत आहे. वर्तमान काळ. नंतर पुढील प्रश्न पहा. स्वच्छताविषयी कोणतीही 2 घोषवाक्य लिहा. 2 गुण. 1. स्वच्छता पाळा, रोगराई टाळा. 2. जिथे स्वच्छता तिथे आरोग्य. प्रश्न क्रमांक 6, पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी तुमच्या राहत्या गावातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या विषयावर गावातील लोकांच्या माहितीसाठी सूचना फलक तयार करा. 5 गुण या प्रश्नासाठी आहेत. सूचना फलक तयार करून दिलेले आहे. पहा. महत्त्वाची सूचना. गावातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की गावातील पाईपलाईन दुरुस्तीच्या कारणामुळे पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. कामाचा कालावधी लिहा. दिनांक लिहा. वेळ लिहा आणि ग्रामपंचायत कार्यालयाचं नाव लिहा. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे. धन्यवाद.